पिंजरा पिंजरा रे. ए आहे आता अगं जेव्हा घरी नसतो तेव्हा ह्याच्या त्याच्याकडून 10 वेळेला निरोप पाठवतेस आणि आता एवढा आलोय तर तोंड फिरवतेस होय. गावागावातून समाजसेवा करत फिरतोस पण जिनी जन्म दिलाय तिच्यावर अन्याय होतोय याचा कधी विचार करतोस का? वडिलोपार्जित एवढ्या वाड्यात सगळं चांगलं चाललंय ना तुझं. तुम्ही कसली आहे का तुला? तुळशी कमी आहे. आता ती कायम राहणारच. आता ओळखीच्या 4 भिंतीत आयुष्य काढणं नाही ना आमच्या नशिबात. अरे बाळा अरे लग्न कर म्हणजे कळेल महत्व ओळखीच्या भिंतींचं. काय रे अरे 35 ओलांडली ना तुझी पण पोरगी नजरेत भरे ना तुझ्या. आहे माझ्या 2 भावांची लग्न झाली आहेत की काय फरक पडला त्यांच्या आयुष्यात? हे बघ हे तुझं भाषण आहे ना तुझ्या चळवळीतल्या पोरांच्या समोर दे 4 टाळ्या तरी वाजवतील पण माझ्याकडून शिव्याच खाशील. आहे तुझ्या शिव्या खायलाच येतो मी इथे. नाही नाही खरं सांगू का तू शिव्यांमधून प्रेम जास्त चांगल्या प्रकारे व्यक्त करतेस. तुझी हौस पुरवीन. घ्या आजच्या कार्यक्रमाचा ड्रेस युनिफॉर्म म्हणा हवं तर घालून पोरीला तयार ठेवायचं संध्याकाळी मस्तपैकी. आणि हे घ्या दागिने. पिंजरा पिंजरा रे. तुमची संधी व्यवस्था आम्ही आधीच करून ठेवली होती. हळू बोल आता आज रात्रीच पुण्याला जावं लागेल. आलात? वाजले किती? होतात कुठे इतके वाजेपर्यंत? आम्ही नदीवर होतो. कुठल्या नदीवर? कारण गावच्या नदीवरती विष्णू तुम्हाला शोधायला आला होता तुम्ही तिथे नव्हतात. अगं आम्ही नेमके तेव्हाच बाजारात गेलो होतो ना. विष्णू गावभर जाऊन आला तुम्ही तिघी कुठेही नव्हतात. चुकामुक झाली असेल ना आंटी. हो अजून काय? आता आपण एक काम करूया हा चुकामुकीचा खेळ कायमचा बंद करूया. ए नाच्या तुझ्या या पोरीला व्यवस्थित तयार करून ठेव. आता वाजले ती 8 बराबर रात्री 12 वाजता तुझ्या या पोरीच्या नशिबाची लॉटरी फुटणार आहे. कळलं? नाही म्हणतोय. हो गोरख शेठ त्या पोरीच्या डोळ्यातलं पाणी बघून माझ्या डोळ्यात पाणी उभं राहिलंय किती वेळा. त्या पोरीच्या डोळ्यात अक्काची दहशत दिसायची. त्या गुलाबला काय पद्धतीने मारलंय सावताच्या डोळ्यानं पाहिलं तिनं. म्हणून मी तिला माझ्या घरी ठेवली कोणाची भीती वाटू नये म्हणून. आणि तुम्ही अक्काची दीर आहे कळल्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. हो आम्ही तिला किती वेळा समजावण्याचा प्रयत्न केला की गोरख शेठ चांगला माणूस आहे सभ्य माणूस आहे ऐकलंच तर नाही. शेवटी तुम्हाला भिवून पळालीच की. हो तात्या आपल्याशी छक्के पंजे नाही खेळायचे. तेवढं विचारलंय ते सरळ सरळ सांग. उगा 4 आण्याच्या कोंबडीला 12 आण्याचा मशाला कशाला पाचतोय? तर सांग पोरगी कुठे आहे? गोरख शेठ थांबा थांबा. ऐकून तर घ्या. हा बघा आणलाय पुरावा आणि काय प्रश्न विचारायचे ते विचारून घ्या. जिला शोधत तुम्ही इथपर्यंत आलात ना तिची मावशी. आता खरं काय आणि खोटं काय मावशीच तुम्हाला सांगल.